गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. समणता तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सकल संत विचार या प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमातल्या ज्येष्ठ समीक्षक आदरणीय संध्याताई कोल्हटकर, आदरणीय दातार सर या सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे आज सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या जीवन चरित्राचा आणि वाङ्मयाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न मी आपणा समोर करणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा संतांची मांदियाळी आहे. आणि आज जगामध्ये देशामध्ये एक वेगळं वलय, विचारांचं वलय, संस्कारांचं वलय घेऊन महाराष्ट्र उभा आहे. त्याचं कारण म्हणजे या संतांची देणगी आहे. या संतांनी निद्रिस्त झालेला, अत्याचारग्रस्त असलेला समाज त्यांच्या अंतःकरणाला पीळ देऊन गेला. उडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. समाजाचा उद्धार झाला पाहिजे, समाज विचारांनी प्रगल्भ झाला पाहिजे, संस्कारांनी युक्त असला पाहिजे. ऐहिक आणि पारमार्थिक जीवनाचा सुमधुर समन्वय मानवी जीवनाला यच्चयावत समाजाला मिळाला पाहिजे. म्हणून संतांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं. खरं तर हे सगळे अवतार आहेत. ठराविक कार्यासाठी या पृथ्वीच्या पाठीवर ते आले. त्यांनी ते कार्य केलं आणि कार्य संपलं की आपला अवतार संपवला. हे घडू शकतं का असं? आताच्या पिढीला हा प्रश्न पडतो. मला माझ्या भाच्यांनी विचारलं, असं होऊ शकतं का? अवतार संपवला, तुम्ही सांगता की सांगून देह ठेवला, आता हे घडू शकतं? मी म्हणलं फार वर्ष नाही झाली, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
आमचे परमपूजनीय अप्पा अर्थात स्वामी वरदानंद भारती यांना एकाने प्रश्न विचारला, अप्पा, संतांसारखं जगणं आणि संतांसारखा देह ठेवणं आता घडू शकतं का? 15 वर्षापूर्वी अप्पा म्हणाले, का नाही घडणार, त्याची प्रचिती तुम्हाला येईल. आणि काही महिन्यानंतर अप्पांनी सांगून देह ठेवला. अनेक संतांनी या महाराष्ट्रातीलच नव्हे तर या देशातील आणि जगाला विचारधारा दिली आहे, वैचारिक मूल्य दिली आहेत. त्यामध्ये समर्थ रामदासही आहेत. सज्जन हो, समर्थांच्या बाबतीमध्ये मला माझ्या लहानपणापासून, लहानपणी शाळेमध्ये असताना मनाचे श्लोक वाचले, परीक्षेमध्ये मार्क मिळावेत म्हणून ते पाठ केले, त्याचा अर्थबोध होत नव्हता. पण एक चित्र माझ्या जीवनामध्ये क्रांती करून गेलं. चित्र मी ते अनेक वर्ष पाहिलंय, पण जेव्हा मी समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाचा आणि वाङ्मयाचा अभ्यास करायला लागलो, तेव्हा त्या चित्राचा अर्थबोध मला झाला. मी शिवाजी हायस्कूलला नांदेडमध्ये शिकायला होतो आणि ते नगरपालिकेपासून तो रस्ता जायचा. त्या नगरपालिकेच्या दारावर 10 बाय 10चा एक मोठा लोखंडी बोर्ड होता. त्या बोर्डावर एक बाई हातामध्ये सूप घेऊन बसलेल्या होत्या. 2 मुलं पाठीवर पडलेली होती. ते सुपातलं धान्य खाली सांडलेलं होतं. एका कोपऱ्यामध्ये उतरंड लावलेली होती. डबे एकावर एक ठेवलेले होते. तिकडे 2-3 पोरं झोंबाझोंबी करत होती आणि तेलाचा डबा सांडला. असं ते चित्र होतं. खाली उलटा लाल त्रिकोण होता, आरोग्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, आणि तिचं एक घोष वाक्य लिहिलेलं होतं, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, पापडी भिकेस लागली खाया अन्न मिळेल, कुटुंब लहान सुख महान. त्याचा काही अर्थबोध तेव्हा झाला नाही. मी मुंबईला गेलो, एका औषधाच्या कंपनीमध्ये नोकरीला होतो आणि एके दिवशी संध्याकाळी छोटा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता माझ्या रूम मध्ये, पोर्टेबल टीव्ही. त्यावर आप्पा केळकर, आदरणीय बाबा केळकरांची मुलाखत चालू आणि ते सांगत होते की दासबोधाचा अभ्यास करणारी शेकडो नव्हे हजारो माणसं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ते सगळं वर्णन करत असताना ती ओवी त्यांनी त्याचं उद्धरण केलं, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली. मर्यादित कुटुंब, लहान कुटुंबाचा विचार 350 वर्षापूर्वी जर कुणी केला असेल ते समर्थ रामदास. मी मुळात पशुवैद्यक आहे. औषधाच्या माणसांची औषधं तयार होणाऱ्या कंपनीत मी अनेक वर्ष काम केलं आणि मला असं वाटलं की काहीतरी ठसठशीत आहे या वाङ्मयामध्ये. हळूहळू मी समर्थांकडे ओढल्या गेलो. दरवर्षी शिवथर गळीमध्ये 21 वर्षापासून मी जातो आहे. किमान 30 वर्ष 35 वर्ष झाली असतील मी गडावर जातो आहे. कल्पना नाही, माहिती नाही, पण समर्थांचं चरित्र आणि त्यांचं वाङ्मय एक वेगळी दृष्टी देऊन गेला. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाचे टप्पे समजले. पहिली 12 वर्ष जांबेमध्ये, जालना जिल्ह्यामध्ये धनसावंगी तालुक्यामध्ये जांब नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला.
12 वर्षाचा पहिला टप्पा आहे. पिढ्यान पिढ्या सूर्याची उपासना ज्या घरामध्ये चालू आहे, 24 नामी सहस्त्र नामी याचा उल्लेख समर्थ दासबोधात करतात. दासबोधामध्ये 17व्या दशकामध्ये सूर्य स्तवन घेतात. रामदास स्वामींचे आराध्य दैवत, त्यांचे सद्गुरु प्रभू श्री रामचंद्र हे सूर्यवंशातले. माता जानकी, तिचे वडील, त्या सगळ्यांचे समास या 97 दशकामध्ये आहेत. प्रत्येकाचं स्तवन आहे, प्रत्येकाचं चिंतन आहे. मला याहीपेक्षा समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाकडे आकृष्टता निर्माण करणारे अनेक पैलू एक 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 जसा पदर उलगडत जावा, किनार उलगडत जावी एका महावस्त्राची, तसं माझ्या जीवनामध्ये एक एक पदर, एक एक आयाम, एक एक कंगोरा उघडत गेला. आणि मला असं जाणवलं की खरंच हजारो वर्षामध्ये असं व्यक्तिमत्व झालेलं नाही. खरं तर साधना केली आहे. जे खरं तर साधना करतात, तपाचरण करतात, ते आपल्या देहाकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा देह म्हणजे हाड आणि कातडी यांचा एक ढाचा उभा असतो. देहाकडे ते लक्ष देत नाहीत. पण याला फाटा देऊन समर्थ रामदास स्वामींनी 1200 सूर्य नमस्कार घालण्याचा आदर्श त्या काळच्या मुलांसमोर, तरुणांसमोर दिला. काय पाठीमागे त्याची दूरदृष्टी असेल? ही सगळी मानवी रसद स्वराज्य स्थापनेसाठी पाठवलेली आहे. रामदास स्वामी आणि शहाजी महाराजांची भेट टाकळीला झालेली आहे. पहिली 12 वर्ष जांबेमध्ये गेली. अत्यंत विलक्षण अभ्यास, एक पाठी, झाडावर चढणं, सूर पारंब्या खेळणं, अनेक आख्यायिका, अनेक गोष्टी आहेत बालपणातल्या. आईला विश्वरूप दर्शन दिलं. एका दिवसामध्ये कचेरी बांधून काढली वडिलांसाठी. पण सगळ्यात हवलेला मला एक मुद्दा वाटतो. 8 वर्षाचं पोर आहे, आई सगळीकडे शोधतीये आणि शेवटी काही सामान आणण्यासाठी म्हणून अडगळीच्या खोलीमध्ये जाते, तेव्हा नारायण ध्यानस्थ बसलेला. नारायण सूर्याजी पंत ठोसर हे त्यांचं नाव आहे. बाल नारायण ध्यानस्थ बसलेला पाहून मातेने विचारलं, बापा काय करतोस? बाल नारायण म्हणतो, आई चिंता करीतो विश्वाची. 8व्या वर्षामध्ये विश्वाची चिंता वाटणार हे व्यक्तिमत्व आहे. विश्वाबद्दलची तळमळ आहे. आईने लग्नाचा घाट घातला. शंकराचार्यांनी जसं आईकडून वचन घेतलं तसं आईच्या शब्दाला मान देऊन ते म्हणाले, तू ठीक आहे, तू म्हणतीयस ना, तुझ्या म्हणण्या खातर भोवल्यावर उभा राहील. द्विज सावधान ऐसे विवाह प्रसंगी सर्वत्र म्हणती, ते एक रामदास ऐकिले सदा असो तया प्रणती. केवळ समर्थांनी ते ऐकलं. सावधान तडक निघाले. गोरज मुहूर्त होता, संध्याकाळची वेळ होती. समर्थांनी धूम ठोकली, बाल नारायणाने धूम ठोकली. 2 वर्षाखाली वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी नाशिकला जायचा प्रसंग आला होता. तो रस्ता माहिती होता. उंच झाडावर चढून बसले. लोक आले, मशाली घेऊन शोधलं. म्हणाले, आता काय कुठे जाणार आहे पोर? उद्या सकाळी घरी येईल, चला आता खूप रात्र झाली. तिथल्याच एका बिजवराशी
त्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं आसनगावला. अजूनही ते मोहर तिथं आहे, आपण जाऊन पाहायला पाहिजे. समर्थ तिथून निघाले, टाकलीला आले. 12 वर्ष तपसाधना केली आहे. अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, बलोपासना केली आहे. त्या काळामध्ये आई वडिलांना, आईला सोडून आपण आलोय, दादांना सोडलंय, बहिणीला सोडून आलो, मित्र मैत्र सोडून आलो, आणि लोक आम्हाला इथं खायला देत नाहीये, एक वस्त्र कुणी देत नाहीये. माधुकरी मागायला जायचं, भिक्षा कुणी घालत नाही. भिक्षा घालायची दूर, लोक उणे दुणे बोलतात. चांगल्या घरचा दिसतो, फुकट खायला पाहिजे, ऐत खाऊ आहे. बाल नारायणाला मोठं दुःख वाटायचं. गणदूत सोडले, ज्याच्या ज्या रामासाठी मी इथं म्हणून आलो, तो मला भेटत नाही. वाईट वाटायचं, अंतःकरणाला पीळ बसायचा. अनुदिन अनुतापे तापलो राम राय. करुणाष्टकांची प्रतिभा संपन्न ऊर्जस्वल अशी शब्द फेक उत्स्फूर्तपणे झाली आणि पहिलं काव्य प्रसूत झालं समर्थांची करुणाष्टक. या समर्थांच्या करुणाष्टकांवर अत्यंत सुरेख विवेचन आदरणीय संध्याताई कुल्लटकरांनी केलंय. आणि माझं परम भाग्य की दासलीला ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आम्ही प्रवासात असताना त्या ग्रंथाचं प्रकाशन करण्याचा योग माझ्या नशिबात आला. खडतर साधना केली आहे समर्थांनी, बलोपासना केली आहे, 1200 सूर्य नमस्काराचा आदर्श समोर ठेव. खनाळामध्ये जाऊन आहे, सर्वत्राची चिंता आहे. लोक यायचे, ते सांगायचे, परचक्र आलं, मुलींना उचलून नेलं, बायकांना पाठवलं, पिकं कापून नेली, घराची राखरांगोळी केली, मुलं कामाला आली. समर्थांनी सगळ्यांना जवळ घ्यावं, पाठीवरनं हात ठेवावा, म्हणावा, अरे रामाच्या बाबतीत झालं नाही का? राम तुमच्यासारखा रडला का? जे नर नव्हते, जे वानर होते, त्यांना घेऊन चढाई केली आणि सीता मातेची मुक्तता केली. लोकांना धारिष्ट द्यायचं. बारा वर्ष टाकळीच्या त्या काळामध्ये एक दिवस रामाची कृपा झाली, त्याची प्रचिती आली आणि बाजूला दशपंचक गावच्या दशपुत्रेंना, ज्या दशपुत्रेंना खरं तर त्यांचं मूळ नाव कुलकर्णी, सरनावर ठेवलंय, त्यांची पत्नी नमस्कारासाठी आली, हात जोडले. बालनारायण समाधीस्थ बसलेले होते, ध्यानस्थ बसलेले होते. कंकणांचा आवाज आला, समर्थांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती. बाईंच्या डोळ्यात 2 थेंब तरळले. त्या म्हणाल्या, बालयोगी, आपल्या चेहऱ्यावरच तेज पाहून मला तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल मला शंका नाहीये, पण हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे का पुढच्या? शब्द ऐकल्याबरोबर बालनारायण खाडकन डोळे उघडले. काय झालं असं? तिने बोट दाखवला. माझ्या पतींना सरणावर ठेवले आणि मी सहगमनासाठी सिद्ध आहे. नारायणाला वाटलं, राम माझ्या तोंडून असं खोटं कसं बोलून घेईल. आई, चला आपण पाहूया.
मंत्रोच्चार करून पाण्याचं प्रोक्षण केलं. हळूहळू उष्णता आली. कुलकर्णी उठून बसले. त्यांचं नाव समर्थ म्हणाले 8 मनाला होत. पहिला मठ टाकळीचा, पहिला मठपती उद्धव स्वामी, पहिला मारुती गोमयाचा मारुती. आज आपण जाऊन पहा. अत्यंत विलोभनीय, अत्यंत रमणीय, अत्यंत पवित्र असं ते स्थान शिरवाडकर काका आणि त्यांच्या सगळ्या टीमनी उभं केलंय. कायापालट करून टाकलाय सगळा. आपण 4-5 वर्षाखाली जर जाऊन पाहिलं असेल तर ती मूर्ती आता आपल्या लक्षात येणार नाहीये. जुनं जे मंदिर आहे ते उभं आहे आता. अगोदर ते शेंदूर माखून 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 भिंत आणि मूर्ती यामधलं अंतरच संपलं होतं. समर्थ पुढे 12 वर्ष भारत मनाला निघाले. त्या काळामध्ये समर्थांनी करुणाष्टकांची रचना केली, काही आरत्यांची रचना केली आहे. जुना दासबोध 21 समासी तो उद्धव स्वामींना सांगितला. त्याच्या वरचा ग्रंथ, वरच्या पातळीवरचा आत्माराम सांगितला. केवळ 5 समास 183 ओव्या. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, अरे उद्धवा, मी तुझ्या मीपणाशी घालवायचा प्रयत्न केला दासबोधामध्ये, पण मला वाटत नाही. तू मला विचारत नाहीयेस, तुझा भिडस्त स्वभाव आहे. खरं आहे ना? शिष्याला वाटतं का सद्गुरूंना विचारावं, मला हे समजलं नाही, पुन्हा एकदा समजावून सांगा? भीड आहे. समर्थ म्हणतात, तू विचारणार नाहीयेस, पण मला तुझ्या बद्दलचा कळवळ आहे. फार सुरेख वर्णन आहे ते. समर्थ पाठीवरनं हात फिरवतात, त्याला जवळ घेतात आणि आत्माराम सांगतात. समर्थांनी तिथून 12 वर्ष परिभ्रमण केलं, देश फिरला आणि समर्थ रामदास स्वामींच्या लक्षात आलं की अरे, आपण जो 21 समासी दासबोध सांगितला तो जास्त पारमार्थिक आहे. ज्यांना खायला एक वेळचं अन्न मिळत नाहीये त्यांना मोक्ष प्राप्ती, कैवल्य प्राप्ती सांगून काय उपयोग? आणि म्हणून वेगवेगळ्या शिष्यांनी, वेगवेगळ्या लोकांनी विचारलेले प्रश्न, अनेक विषयांवर मांडलेलं चिंतन 1660च्या दरम्यान, 59च्या दरम्यान समर्थांनी शिवथरघळीमध्ये कल्याण स्वामींना समोर बसून जो दासबोध सिद्ध केला, तो आजचा दासबोध 200 समासी हा 85 दासबोध आहे. पहिला अवतार हा जुना दासबोध आहे, 21 समासी दासबोध. समर्थ प्रवासामध्ये पंचवटीच्या रामोपासकांना पत्र लिहितात, 12 कडव्याचं पत्र लिहितात. काय अत्यंत अंतःकरणाचा वेध घेणारं पत्र आहे. समर्थ पत्रामध्ये म्हणतात, तेथील राम उपासक त्यांच्या सेवकाचा सेवक तुम्हामध्ये मी एक रंक सरते करा. तुम्ही निकट देवापाशी आणि मी पडलो दूरी देशी. कृपाळूपणे रघुनाथाशी माझी करुणा भागावी. शुद्ध उपासना, विमल ज्ञान, वीतराग आणि ब्राह्मण्य रक्षण, गुरु परंपरेचे रक्षण, शुद्ध मार्ग. उत्तम रामोपासक कसा असला पाहिजे त्याचा एक आदर्श समर्थांनी ठेवला. उत्तमता समर्थांच्या प्रत्येक अंगामध्ये, प्रत्येक आयामामध्ये आहे. समर्थ पत्रामध्ये म्हणतात, ऐसे हे पंचदहा बोलिले, इतुके पाहिजे यत्न केले, म्हणजे सकलही पावले म्हणे दासा अनुदास.
माझ्या वतीनं तुम्ही रामाची करुणा भाका, कारण मी खूप लांब आहे हो. तुम्हामध्ये मी एक रंक. किती नम्रपणा आहे. दासबोधामध्ये किमान 20 वेळा समर्थ म्हणतात मला क्षमा करा. हजारो वर्षात ग्रंथ असा झाला नाही असा हा दासबोध ग्रंथ. मानवी जीवनाच्या सगळ्या आयामांना त्यांनी धरले. आचार्य स्वामी गोविंद देवगिरी एकदा म्हणाले, महाभारतानंतर जर तुम्हाला सगळे विषय पाहायचे असतील तर केवळ दासबोध शोधावा लागेल. आणि समर्थ रामदास स्वामींसारखं व्यक्तिमत्व मागच्या 5000 वर्षात झालेलं नाहीये. हे वाक्य, हे विचार स्वामी गोविंद देवगिरींचे. एक आदर्श मुलगा कसा असतो. आज समाजामध्ये आपण किती नैतिक अधपतन झाले पाहतो. अशा वेळी 350 समर्थ आईला पंढरपूरून पत्र लिहित आहे. त्या 45,000 पेक्षा जास्त ओव्यांमध्ये एक ओवीत सोडा, एक चरणही सोडा, एक शब्द सुद्धा असा नाहीये की जो स्त्री जातीला अपमानकारक वाटेल. ही समर्थांच्या वाङ्मयाची खासियत आहे. पंढरपूरून लिहिलेल्या पत्रामध्ये मातोश्रींचं वर्णन समर्थ करतात. तू सर्व सुखांची मूस, तू आनंद रत्नांची माणूस, तुझे चुकती सायास संसारीचे. माझा सगळा सोस, माझा सगळा त्रास संसाराचा तुझ्या पोटी जन्म घेतल्यामुळे चुकला आहे. ही कृतज्ञता समर्थ व्यक्त करतात. समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हणतात, म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन, जे माय बापाचे करीती भजन, न करीती मन निष्ठुर जीव लगास. आई वडिलांचं भजन करणे म्हणजे त्यांना हळद कुंकू वाहून त्यांच्या नावाने टाळ वाजवणे नव्हे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ती औषधं आणून देणे, त्यांना हवं नको ते बघणे, ही एक भजन आहे. समर्थांनी भजनाची केलेली व्यापक व्याख्या मला वाटत नाही की कुणी केली असेल. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन श्रीराम. एवढी आकाशगामी व्याख्या भजन या शब्दाची केवळ समर्थ करू जाणे. समर्थ आईचं व्यक्तिमत्व, आईबद्दलची महिमा सांगताना म्हणतात, कुरूप अथवा कुलक्षण, सकळाहून करंटेपणा, तरी नाही ती समान भूमंडळी कोणी. त्याचा महिमा कळेल कोणाला. भगवंताचा महिमा कोणाला कळेल. कुठे दिसतो भगवंत, कुठे पाहणार आम्ही भगवंताला, कुठे शोधणार. त्याचा महिमा कळेल कोणाला. माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे. आईच्या स्वरूपामध्ये देवानी आपली वाटणी केली आहे. भगवंताला जर पाहायचं असेल तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आईकडे देवाचं दुसरं स्वरूप मानलं. 350 वर्षापूर्वी अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना. समर्थ सांगतायत, 100 ठिकाणी 10-10 फूट खोदून उपयोग नाहीये. 10 ठिकाणी 100 फूट खोदून उपयोग नाही. एकाच ठिकाणी पाणी मिळेपर्यंत खोदलं तर पाणी मिळेल. आमचे प्रयत्न योग्य होत नाही म्हणून आम्हाला यश प्राप्ती होत नाही. आरोग्याचा साधा सुद्धा नियम 350 वर्षापूर्वी सांगणारे समर्थ रामदास. सज्जनो, आज
आम्हाला न पेलवणारे विचार समर्थांनी 350 वर्षापूर्वी मांडलेले आहेत. मेले माणूस जेवाया येते हा भ्रम 350 वर्षापूर्वी एवढा क्रांतिकारी विचार कुणी दिला असेल असं मला वाटत. राजकारणातला उत्तम महंत म्हणून समर्थ रामदास स्वामी. किती लोकसंग्रह, नभा माझी तारांगणे तैसे लोक. गिरधर स्वामी त्याचं वर्णन करतात. देशोदेशीचे लोक येतात, परामर्श घेतात. क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्री शिवाजी महाराज अनेक वेळा खलबत करण्यासाठी, विचार विमर्श करण्यासाठी समर्थांकडे आलेले आहेत. त्याचे पुरावे आता आपण प्रकाशित करतो आहोत 22 तारखेला राजमाता जिजाऊ साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त. 32 पानाचं पुस्तक आहे. सगळे पुरावे संदर्भ त्यामध्ये दिलेले आहेत. महाराजांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. असं वर्णन या जगाच्या पाठीवर कोणी केलेलं नाहीये. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीराम. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे श्रीराम. समर्थ रामदास स्वामींनी कौतुक केलंय. दासबोध ग्रंथातला दशक 18वा समास 6वा म्हणजे 186वा समास पहिल्या 4 ओव्यांमध्ये खानाचं वर्णन समर्थ करतात. तुंड हिकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमान, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही. समर्थ म्हणतात ऐसे राक्षस जाणावे, समयासारिका समयो येणार, कुणाही संधी मिळणार नाहीये. त्याचा शेवट झाला पाहिजे असा विचार समर्थ रामदास स्वामींनी पत्र लिहून पाठवलेला आहे. या समासातल्या नंतरच्या शेवट सर तुमचा म्यूट झालेला आहे. स्पीकर म्यूट झालाय तुमचा. ओके. समर्थ म्हणतात श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले गनिमासी श्रीराम. त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. समर्थ गेले. संभाजीराजांना निरोप पोचला. संभाजीराजे, रामचंद्र पंत अमात्य सगळे गडावर आले. संभाजीराजांनी लोकांना विचारलं कोण होतं स्वामी गेले तेव्हा. अक्का स्वामी होत्या, उद्धव स्वामी होते. काय बोलले स्वामी? स्वामी म्हणाले येथे रघुनाथाचे देवालय. 5-6 दिवसाखाली तंजावर वरून आलेल्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना, रामपंचायतनाची प्रतिष्ठापना स्वतः समर्थांनी सज्जनगडावर केलेली आहे. आम्ही 2 महिन्याखाली 4 महिन्याखाली तंजावरला गेलो होतो. असं वाटलं जावं अर्णीकरांचा शोध घ्यावा. कुठे ते अंध कारागीर अर्णीकर ज्यांनी समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे रामपंचायतनाच्या मूर्त्या करून पाठवल्या. व्यंकोजी राजांनी समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह घेतलेला आहे. आपण आजही सर्व सरस्वती महाल संग्रहालयामध्ये जाऊन पाहू शकतो. मला मोठं आश्चर्य वाटलं तिथं
जगातलं नंबर 2चं संग्रहालय, ग्रंथांचं संग्रहालय. 1,00,000पेक्षा जास्त ग्रंथ ताडपत्रावर लिहिलेले. वेगवेगळ्या भाषांमधले 10 दासबोध तिथं आहेत. तामिळनाडू कुठे, महाराष्ट्र कुठे? 1100 मठ आणि 1400 महंतांची नेमणूक समर्थांनी कशी केली असते? आपण धुळ्याला जाऊन पाहिलं पाहिजे. एके दिवशी मी तिथे गेलो. एका कपाटावर लिहिलेलं होतं बाड क्रमांक काय, पान क्रमांक किती आहे, आणि तिथे लिहिलेलं होतं अंबेजोगाई मठाचा 1 महिन्याचा तेल तुपाचा खर्च. मला मोठं आश्चर्य वाटलं. काय रिपोर्टिंग आहे, काय अहवाल पाठवण्याची पद्धत आहे. बोहल्यावरून पलायन करणारे समर्थ रामदास प्रपंच आणि परमार्थाचा सुमधुर समन्वय मानवी जीवनाला देतात. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आम्हाला समजतच नाही आधी म्हणजे कधी. 60 वर्षापर्यंत का रिटायरमेंट झाल्यानंतरही माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे म्हणून मी पार्ट टाइम जॉब करायचा, तासांवर जाऊन पैसे घ्यायचे. आधी म्हणजे कधी? हे ज्याला समजतं तो जीवनाचं उत्तम नियोजन करू शकतो. समर्थ म्हणतात, प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य, दोन्ही येथा योग्य दोहीकडे. दोहीकडे सांग होता ते समर्थ, नाही तरी व्यर्थ तारांबळी. तारांबळी होते विचार नसता, दास म्हणे आता सावधान. किती महत्व दिलेलं आहे समर्थांनी मानवी जीवनाच्या मध्ये विवेकाला. 358 वेळा 25 ओव्यांमध्ये, 358 वेळा 250 ओव्यांमध्ये 358 वेळा विवेक शब्द समर्थांनी. सावधान असलं पाहिजे, आपलं लक्ष असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. मी स्वतः वेटरनरी डॉक्टर आहे म्हणून आपल्याला सांगतो, मोठ्या अधिकाराने सांगतो. ते या जगामध्ये काही पक्षी, काही प्राणी असे आहेत की जन्मल्यानंतर त्यांचे डोळे उघडण्यासाठी काही दिवस लागतात. 4 दिवस, 8 दिवस, 12 दिवस, 15 दिवस. मनुष्य असा प्राणी आहे की त्याचे आयुष्यभर डोळे उघडत नाही. मी चर्मदृष्टीबद्दल नाही बोलत आहे, मी ज्ञानदृष्टीबद्दल बोलतो. समर्थ वर्णन करतात, पर्णाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे श्रीराम. पर्णाळी पाण्यात कुरतडत आपलं जीवन जगणारी एक छोटी आळी, जिचं वजन मिलीग्रॅम सुद्धा नाहीये. ती आळी विवेकाच्या बळावर चालते. पर्णाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले. पण 5 फुटी 6 फुटी या देहामध्ये अर्धा पाऊण किलो वजनाचा मेंदू दिलेला आहे, पण हा मेंदू वापरत नाही. पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. काय म्हणावं अशा माणसाला? समर्थांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये चतुसूत्री आहे. मुख्य हरिकथा निरूपण. दुसरे ते राजकारण. म्हणून समर्थ स्वराज्याचं स्वप्न उभं राहत असताना आनंदवन भुवनी रामाचं काव्य लिहू शकतात. औरंगजेब तर 1707 मध्ये मेला. 30-35 वर्ष अगोदर समर्थ रामदास स्वामींनी आनंदवन भुवनी हे काव्य रचलेले. समर्थ म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण. दुसरे ते राजकारण. तिसरे
सर स्पीकर स्पीकर चालू करा. अभ्यास होऊन प्रगटावे, नाही तरी झाकून असावे, प्रगटून नासावे बरे नव्हे. अभ्यास केला पाहिजे. येत्या 22 तारखेला आम्ही जे पुस्तक प्रकाशित करतो आहोत, दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे, दासच्या संयोजक परमपूजनीय अक्का स्वामी तथा आशालता चिंतामणराव वेलणकरांच्या जन्मशताब्दी पर्वा निमित्त आणि एक संशोधक आणि चिकित्सक वृत्ती ज्यांनी आयुष्यभर बाळगली, समर्थ हृदय नानासाहेब देवांच्या 150व्या जयंती निमित्त येत्या 22 तारखेला राजमाता जिजाऊ साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुस्तिका प्रकाशित करतो आहोत. अभ्यासवन प्रगटावे. आयुष्य तर असं वाया जाणारच आहे. घटका गेली, बळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणा. समर्थांनी 45,000 पेक्षा जास्त ओव्यांची निर्मिती केली आहे. समर्थ रामदास स्वामी भाषा प्रभू आहेत. धबाबा, चबाबा, जळमळ, ढळमळ अशी अनेक शब्दांची उत्पत्ती समर्थांनी केलेली. समर्थ कर्म करायला थांबा असं सांगत नाही. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावित्र्य. कर्म केलं पाहिजे. माझं विहित कर्म टाकून मी अंगाला भस्म फासून जंगलामध्ये जाऊन बसलो तर कुटुंबाची दान होईल, वाताहत होईल. आधी ते करावे कर्म. कर्म करत करत कर्म ही माझी उपासना झाली पाहिजे. कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान. कोणतं ज्ञान? वस्तूंचा, झाडांचा, वस्त्रांचा. समर्थांनी त्यावर समास लिहिला, बहुधा ज्ञान निरोपण. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. आत्मस्वरूपाचं ज्ञान, निज स्वरूपाचं ज्ञान. समर्थांनी दासबोधामध्ये ओवी त्यासाठी टाकली आणि त्यातला चरण आहे, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे मी आरशाच्या समोर जाऊन उभा राहायचं आणि मी ज्ञानी झालो असं म्हणायचंय. कोरोनाची दुसरी लाट आली, मोठी वाताहत चालू झाली, तेव्हा मिरजेचे आपटे काका, दिलीपराव आपटे काका, त्यांची एक 5 मिनिटाची क्लिप सगळीकडे पसरली. त्यामध्ये आपटे काका म्हणतात, भगवंताला मृत्यू चुकव असं म्हणता येत नाही आणि म्हणू नये. भगवंताला मृत्यू मागावा, पण त्याला एक कंडिशन टाकावी, एक अट घालावी. मला ज्ञान प्राप्ती होऊ दे, मग मला मृत्यू येऊ. ज्ञान म्हणजे माझं निज स्वरूप काय, मी कोण आहे, ते एकदा जर समजलं तर पुन्हा मृत्यू आणि जन्माची भीती तरी राहील का? व्याप केला पाहिजे, व्यवसाय वाढला पाहिजे. जे तुमच्यावर दायित्व दिलेलं आहे ते मन लावून केलं पाहिजे. एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापची उडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. उदंड लोकसंग्रह समर्थांनी केला का? आयुष्यातला कितीतरी काळ गुंफेमध्ये राहिलेले समर्थ रामदास स्वामी म्हणतात, एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. भेट दिली पाहिजे. आपला प्रपंच वाढला पाहिजे, आपला संप्रदाय वाढला पाहिजे. आयुष्य वेचलं सगळं प्रवचन कीर्तन करण्यासाठी. मंदिर मठांची स्थापना केली. टाकळीच्या काळामध्ये अभ्यास केला, अनेक ग्रंथ लिहून काढले. कथेला समर्थ जात असत, ज्ञान मिळवत असत. समर्थ म्हणतात, कथेला कसं गेलं पाहिजे. मला फार आवडणारी ओवी आहे. कसं गेलं पाहिजे कथेला? आपण निरूपण करताना, ऐकायला, श्रवण करताना, जाताना आपण काय केलं पाहिजे? मी प्रवचनकार आहे, मी अभ्यासार्थी आहे. मला व्यासपीठावर घेतलं पाहिजे, माझी चर्चा केली पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, मला हार सन्मान दिला पाहिजे. नथिंग डुईंग. समर्थ म्हणतात, हरिकथा होते तेथे जावे, दुरी दिना सारखे बैसावे, सकळ हरद्र घ्यावे,
अंतर्यामी श्रीराम. साधू कसा असला पाहिजे? श्रेष्ठांनी लिहिलं, वडील बंधूंना लोकांनी सांगितलं, अहो म्हणाले महिलांचा का फार मोठा समुदाय त्यांच्या संप्रदायामध्ये आहे, हे तर ब्रह्मचारी आहेत. गंगाधर पंत थोरले बंधू, त्यांना माहिती आहे, त्यांना सगळं माहिती आहे. पण त्यांनी समर्थांना पत्र लिहिलं, तारुण्य लावण्य संपन्न नगरी, कौशल्यता वैभव चित्तहारी, एकांत काळी पडता समंदू, मोही गुंतेना तरी धन्य साधू. एक सूचना थोरल्या बंधूंनी पत्रामध्ये लिहिली आहे. समर्थ उत्तर देतात, दादा, स्वर्गांगना सन्मुख शीघ्र आली, लावण्य रूपी नचदृष्टी आहे, मुक्ता फळे काय सुखाशी खाशी, अरण्य ही नित्य मिरास विराशी. मला तर अरण्यात ही सगळी मुबलक जाहीर दिलेली आहे. स्वर्गातली अप्सरा जरी समोर आली, लावण्य रूपी नचदृष्टी आहे. असा साधू आहे हा. साधू आहे परंतु राजकारण करतो आहे, चतुसूत्रीतलं सावधपण बाळगतो आहे, अभ्यास करतो आहे, अथक प्रयत्न करतो आहे. समर्थ आम्हाला सांगतात, कष्ट करिता त्रास होऊ नये, निरंतर. किती कष्ट केले पाहिजे तो? लोक म्हणतात 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, मरतो आहे. समर्थ म्हणतात, विचार करायचा नाही, कष्ट करिता त्रास होऊ नये, निरंतर. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. यत्न तो देव जाणावा. प्रयत्नाला भगवंताचं स्वरूप देणारे 350 वर्षापूर्वी हा महामानव आहे समर्थ रामदास. तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणांची होय प्राप्ती, शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षेपे सेवा. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. एवढा सोपा नियम आमचं काम कसं नाचतं त्याबद्दलच समर्थ सांगतायत. दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याला सांगायचं की हे तू कर. समर्थ म्हणतात त्याचा कार्यभाग नाचतो. उत्तम स्वयंपाकीय समर्थ. मला मोठं आश्चर्य वाटलं, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी सगळा अभ्यास करत होतो. मानसपूजा नावाचं प्रकरण आहे. 5 समास आहेत. डाळ कशात शिजवायची, तांदूळ कशात शिजवायचे, भाज्या, कोशिंबिरी, चटण्या यांची यादी समर्थांनी दिलेली आहे. रोगी अत्यंत खंगले, तेणे ते अन्न पाहिजे भक्षिले, भोजन रुचीने गेले दुखणेच तयाचे, अन्न हे औषध आहे. एवढा मोठा व्यापक वैज्ञानिक दृष्टीचा विचार समर्थ रामदास स्वामींनी 350 वर्षापूर्वी त्यांच्या वाङ्मयामध्ये मांडलेला आहे, त्यांच्या जीवन चरित्रातून मांडलेला आहे. खडतर तपाचरण केलं, पण शारीरिक बलसंपन्नता दाखवून दिली. घळीमध्ये, गुहेमध्ये, खनाळामध्ये समर्थ राहिले, पण उदंड लोकसंग्रह करून दाखवला. अखंड एकांताचं सेवन केलं, उदंड वाङ्मय रचना निर्माण करून ठेवली. वेश साधूचा, बैरागीचा घेतला, पण हिंदवी स्वराज्य निर्मितीचा ध्यास, त्यासाठी खलबत, त्यासाठी मसलती सगळं केलं. खडतर परिभ्रमण केलं, पण ध्यान धारणा सुद्धा केली. सगुणोपासनेसाठी श्रीराम दैवताला पुढे आणलं. निर्गुणासाठी परब्रह्माची कास होत. 5 यावनी सत्ता या देशावर राज्य करत असताना हजारो हनुमंताची मंदिर समर्थ रामदास स्वामींनी उभी केली. केवळ एक रामाचं मंदिर, मेथवड्याला केवळ एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि अंगलाई देवीचं मंदिर. मनोजवम बुद्धिमताम वरिष्ठम असं दैवत समाजाच्या समोर समर्थांनी उभं केलं. आत्मज्ञानी सिद्ध पुरुष निर्माण केले. समाजामध्ये भगवंताचं अधिष्ठान पाहिलं. नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत झाली. कोणीतरी कष्ट व्हावी आपली काया. शिव भावे जीव सेवा स्वामी विवेकानंदांनी दिलेला मंत्र 350 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलेला होता.
निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीशिवाय मानवी नरदेहाची सांगता होणार नाही. पण ज्ञानोत्तर सगुणोपासनेचा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी घालून दिलाय. अखंड लोकसंग्रहाचा ध्यास घेतला, पण एकांताचं महत्व पटवून दिलं. जयास एकांत मानवला सर्वाधिक कळे त्याला. समर्थ एकांतात जसं राहत तसंच लोकांतामध्येही राहत. जेवढा व्याप तितुके वैभव म्हणणारे समर्थ संगीत चालीला तो व्याप सांगतात, नाहीतर अवघात संताप असं म्हणतात. आणि जर अवघात संताप जर वाटत असेल, समर्थांचा एक फार गोड शब्द आहे. सभोवती असलेल्या लोकांचा छळ मांडलाय तुम्ही, असं समर्थ. भोग ठेला, समर्थांचा गोड शब्द आहे, भोग ठेला. आपल्या सोबतचे जे लोक आहेत त्यांना जर त्रास होत असेल, त्यांच्या मनात जर विकल्प निर्माण होत असतील, त्यांना जर अडचण वाटत असेल, समर्थ म्हणतात व्याप आटोप करा. एवढा व्याप तितुके वैभव. व्याप वाढला पाहिजे, संप्रदाय वाढला पाहिजे, अभ्यास वाढला पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे अनेक मंडळ उभी राहिली पाहिजे. पण आपण हळूच कसं तिथून निष्ठून जायला पाहिजे, हेही समर्थांनी शिकवलंय. उपाधी सारिके सुख नाही, उपाधीच विस्तरावे सांगणारे समर्थ उपाधीच सपडो नये असंही सांगतात. मला हा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा वाटतं, समर्थ कॉन्ट्राडिक्टरी का बोलतात. एकीकडे म्हणतात उदंडच लोकसंग्रह केला पाहिजे, एकीकडे म्हणतात एकांतात जाऊन बसलं पाहिजे, एकीकडे म्हणतात व्याप तैसा वैभव म्हणतात, दुसरीकडे म्हणतात व्याप आटोप करावा. उपाधी सारखे सुख नाही म्हणतात, उपाधीला विस्तरावे म्हणतात, उपाधीमध्ये सापडू नये म्हणतात. मठ करून ताठा करू नये समर्थांनी दिलेला उपदेश. अनेक विषयांनी हा समर्थांचं जीवन मानवी जीवनाला, माझ्या वैयक्तिक जीवनाला, माझ्या सभोवती असणाऱ्या माझ्या मित्रांना, नातेवाईकांना अक्षरशः भारून टाकलं. मृदुभाषी असलं पाहिजे, गोड बोलणं असलं पाहिजे. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. उसने द्यावे घ्यावे लागते, वर्म काढिता भंगते परांतरा. तितुके काही आपणाशी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे बहुत जन, अभ्यासोन प्रगटावे नाहीतरी झाकोण असावे. प्रगटोन नासावे बरे नव्हे, कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले. क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. प्रत्येक क्षणाला आपण पाहिलं पाहिजे, किती लोकांना मी जेरीला आणलंय, किती लोकांचा मी छळ मांडला, त्या किती लोकांना मी सुख दिलं. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. अनेक विषय, अनेक विषयांवर, मानवी जीवनाच्या सगळ्या आयामांवर बोलणारे समर्थ रामदास आहेत. समर्थांच्या जीवनातले अनेक पैलू मानवी जीवनाला या सध्याच्या युगामध्ये सुद्धा ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही पातळ्यांवर कसं जीवन जगलं पाहिजे, कसं जीवनाचं नियोजन केलं पाहिजे, ते सांगणारा हा एक महापुरुष आहे. आणि त्यांचं वाङ्मय हे अक्षर वाङ्मय आहे. त्या वाङ्मयामध्ये मानवी जीवनाला पोषक असलेले सगळे तत्व त्यावर विचार मांडलेले आहेत. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाचा, वाङ्मयाचा मागच्या 20-22 वर्षापासून मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला अजूनही असं वाटतं, आमच्या दासचं जे घोषवाक्य विवर्ता विशेषा विशेष कळो लागे, एवढी वर्ष झाली, एवढी पारायण झाली, प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नवीन अर्थ उकलतो. समर्थांची ती ओवी आहे, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. जस जसं आपण खाली 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 जाऊ, समुद्राच्या काठावर बसू तर फक्त वाळूच मिळेल. समुद्रामध्ये उतरू, थोडं खाली जाऊ तर कुजणारे, दुर्गंधी सोडणारे मासे मिळतील. समुद्राच्या तळाशी जर आपण जाऊ तर मोती मिळतील. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाचा
आणि त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना आपल्याला खाली 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 खोल उतरता आलं पाहिजे. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. ते जर समजून घ्यायचं असेल तर समर्थांच्या जीवनाचा आणि त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण विचक्षण दृष्टीने केला पाहिजे. समर्थांचा फार लाडका शब्द आहे हा, विचक्षण श्रोते, विचक्षण दृष्टी. अशा प्रकारे आपण अभ्यास करावा अशी विनंती आपल्या सगळ्या श्रोत वर्गाला देण्याचं धारिष्ट्य मी खर तर करतो आहे. माझी ती प्राज्ञा नाही, माझा अधिकार नाही, पण मला जे भावलं समर्थांच्या जीवनाचा आणि चरित्र वाङ्मयाचा अभ्यास करत असताना ते आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. या सकल संत विचार व्यासपीठ हे प्रतिष्ठान, दातार सर, संध्याताई कोल्हटकर या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा सद्गुरू रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण